वक्फ बोर्ड अध्यक्षाचा दौरा वादाच्या भोवऱ्यात अडकला असून त्यांनी सामान्य नागरिकांचे प्रश्न न ऐकून घेता पळ काढल्याचा आरोप सोलापुरात होत असून हा राजकीय दौरा असल्याचा आरोप इब्राहिम जमादार यांनी केलाय। वक्फ बोर्ड अध्यक्ष वजाहत मिर्झा यांचा गुरुवार दिनांक 8 फेब्रुवारी रोजी सोलापूर दौरा होता। यावेळी वक्फ मिळकतीबाबत अडचणी किंवा तक्रारी असल्यास निवारणासाठी भेटा असा संदेश सोशल मीडियावर आल्याने अनेक नागरिक तक्रारी घेऊन बैठक असलेल्या जमियत उलमा इंद कार्यालय येथे गेले, मात्र तेथील आयोजकांकडून तक्रारदारांना भेटण्यास दिले नाही। वाट पाहून कंटाळून नागरिक परत आले। हा दौरा म्हणजे राजकीय स्टंट होता असा आरोप नागरिकांनी केलाय। चला बालाजी सरोवरला म्हणत ठराविक पत्रकारांना मुलाखत दिली। वजाहत मिर्झा यांची या दौऱ्याबाबत मुलाखत घेण्यासाठी सकाळपासूनच पत्रकार धडपडत होते। मीटिंग असलेल्या ठिकाणी काही स्वयंघोषित पुढाऱ्यांनी पत्रकारांना बैठकीचे चित्रण घेऊ दिले नाही ना त्यांची मुलाखत घेऊ दिली। तरीही पत्रकारांनी मिर्झा यांना शासकीय विश्रामगृह येथे गाठले असता सर्व प्रसार माध्यम प्रतिनिधी चला बालाजी सरोवर हॉटेलला मुलाखत देतो म्हणून पुढे पाठवले आणि जेवणाच्या तुकड्यावर पडलेल्या काही ठराविक विचित्रकारांना मुलाखत दिली आणि दुपारीच या टोळीने नॉनव्हेजवर ताव मारला। वक्फ बोर्डाच्या नावाखाली स्वतःचे उखळ पांढरे करून घेणाऱ्या वजाहत मिर्झा यांचा दौरा वादात सापडला असून एका खासगी पक्षाच्या कार्यक्रमाला उपस्थित राहत सोलापुरातील नागरिकांची दिशाभूल केल्याचा आरोप इब्राहिम जमादार यांनी केलाय। जय हिंद, मी इब्राहिम जमादार, प्रदेश अध्यक्ष अखिल भारतीय जनजागृती संघटन। आज महाराष्ट्र राज्य वक्फ मंडळाचे चेअरमॅन वजाहत मिर्झा हे सोलापुरात आले होते। त्यांच्या विविध ठिकाणी कार्यक्रम होते। जमियत उलमा हिंदने सर्व सामाजिक संघटनाचे कार्यकर्ता आणि सुज्ञ नागरिकांना आपल्या समाजातील वक्फ मिळकतीबाबतची समस्या मांडण्याकरिता आमंत्रित केले होते। त्यांच्या आमंत्रणावरून मी स्वतः सोलापूर शहरातील चिराग अली ट्रस्ट, चिराग अली तकिया, अनार तकिया, इकरार अली मस्जिद, हाशिम पीर मस्जिद या ट्रस्टीच्या वादाबाबत एक निवेदन तयार करून निवेदन देण्यासाठी गेलो असता त्या ठिकाणी फक्त हॉलमध्ये आपल्या एका वक्त्यांनी आपल्या मर्जीतले प्रश्न मांडून त्याचीच उत्तरे घेतली। सदर प्रश्न मांडताना आणि उत्तरे वजाहत मिर्झा साहेब उत्तरे देताना कोणत्याही पत्रकारांना तेथील चाललेल्या कार्यक्रमाचे छायाचित्रण करून दिले नाही। म्हणजे हा गुपचूप दौरा होता। त्यांनी आम्हाला आमंत्रित करायचे नव्हतं। जर त्यांनी आमचे प्रश्न ऐकून घ्यायचे नव्हते तर त्यांनी आम्हाला सर्व व्हॉट्सअपद्वारे सोशल मीडियाद्वारे सर्वसामान्यांना आमंत्रित करायचे नव्हते। आज झालेला वजाहत मिर्झा यांचा जे दौरा आहे हा वक्फ बोर्डाचा दौरा नसून वक्फ संस्थेबाबत विचारविमर्श करण्यासाठी नसून काँग्रेस पक्षाने बोलवलेल्या त्यांच्या मेळाव्याचा प्रोग्राम आहे। फक्त हा स्टंटबाजी आहे मला असं वाटतंय। कारण निवडणूक जवळ आलेला आहे। निवडणूक जवळ आली की मुसलमानांच्या डोळे पुसण्याकरिता वजाहत मिर्झासारखे एखाद वरिष्ठ नेता येतो आणि फुकटचे आश्वासन देतो। आम्हाला आश्वासन नको, वृत्ती हवी। जोपर्यंत आमचे जे येथील मुस्लिम समाजाचे प्रश्न, वक्फ मंडळाचे प्रश्न लवकर सुटत नाही तोपर्यंत मुस्लिम समाज आता अशा पक्षांच्या मेळाव्याला भीक घालणार नाही हे लक्षात ठेवावे। आणि महत्त्वाचं म्हणजे जे प्रश्न आम्ही उपस्थित करणार होतो त्यांच्या हलगर्जीपणामुळे म्हणजे त्यांच्या कार्यक्रम संपल्यानंतर वजाहत मिर्झांना एका रूममध्ये बसवून शटर बंद करून सर्वांना जे बोलण्याची पद्धत होती कार्यकर्त्यांची ती चुकीची होती। त्याचा आम्ही निषेध करतो। आम्ही त्यांना निवेदनही दिलेलं नाही, निवेदन परत आणलेलं आहे। कारण असल्या गर्दी असताना सर्वसामान्यांना न भेटता चापलूस कार्यकर्त्यांना भेटून जाणे हे योग्य नाही। हे पण मी मिर्झा साहेबांना ठणकावून सांगतो, यापुढे असं करू नका। सर्वसामान्यांचे प्रश्न अगोदर ऐकून घ्या, नंतर तुम्ही तुमच्या कार्यकर्त्यांची मीटिंग घ्या। कारण
का सर्वसामान्य नागरिकच तुम्हाला मत देतो हे लक्षात ठेवावे. इतकेच सांगतो, थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.